तुमचा विश्वास, आमची बातमी। मानवी शरीरात सफाईकारक असणाऱ्या बनावट दारूचा कारखाना धुळ्याच्या एलसीबीच्या पथकानं उद्ध्वस्त केलाय। यामध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करत रवींद्र रमेश महाजन वय वर्ष 27 राहणार दसरा मैदान सहजीवन नगर धुळे याला अटक करण्यात आली आहे। तर एलसीबीच्या या कारवाईमुळे दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत। धुळ्यातल्या अंबिकानगरमधील हॉटेल चंडिकाच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर एलसीबीच्या पथकानं छापा टाकत बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त केलाय। या कारवाईमध्ये 1,43,290 रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकानं जप्त केलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकानं केली आहे। 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे। त्या ठिकाणी इम्पिरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले। त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पिरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। ती गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन राहणार दसरा मैदान सहजीवन नगर धुळे यासुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे। तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।